या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. सांगलीतील संजयनगर जवळील शिंदेमळा इथं कौटुंबिक वादातून 65 वर्षीय पती सीताराम रामचंद्र काटकर यानं 60 वर्षीय पत्नी अनिता काटकर हिचा सकाळी कुऱ्हाडीनं वार करून निर्घृण खून केला. त्यानंतर स्वतःहून संजयनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. अनिता काटकर या पती सीताराम यांच्यासोबत शिंदेमळा येथील कुर्णे गल्लीत राहत होत्या. दोघे पती पत्नी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होते. काटकर यांना एक मुलगा आहे. काटकर पती पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. पत्नी सतत वाद करत असल्यामुळे त्रस्त झालेल्या पती सीताराम यानं घरात झोपलेल्या अनिताच्या गळ्यावर, मानेवर आणि पाठीवर कुऱ्हाडीने 6 ते 7 वार केले. या हल्ल्यात अनिता यांचा जागीच मृत्यू झाला. खुनाच्या घटनेनंतर संशयित पती स्वतःहून संजयनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. खुनाची माहिती मिळताच शहर विभागाच्या उपअधीक्षक विमला एम, पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह पथकानं घटनास्थळी धाव घेतली.